दुसरी ही मला शॉपिंगची खूप आवड आहे. मग काय जा ना शॉपिंगला करा यावं. त्यांनी यावं. काय हो मग फक्त यायचं आहे ना येईल. नाही, शॉपिंग करून द्यावी. शॉपिंग करून द्यानी. हां नक्की, कारण की मला माझ्या ड्युटीप्रमाणे 2 दिवस सुट्टी असते, मग त्या दिवशी होऊन जाईल. व्हेरी गुड. चला तिसरी अपेक्षा. तिसरे म्हणजे फिरायला जाणं मला खूप आवडतं, पण आमचं ऑफिस टाईम ऑड असल्यामुळे आम्हाला शक्य होत नाही. तर आफ्टर मॅरेज ते पण करावं. आत्ताच सांगतो सुट्टीचं. कधी आता ते ऑफिसला सांगूनच ठेवतो, म्हणजे 3 जानेवारी नंतर सुट्ट्या वाढवून ठेवायचं. मान्य मान्य. फिरून वेळ मिळेल तेव्हा कामावर येईन असं सांगा. म्हणजे तसे ते नाही ॲडजस्ट करू. त्यांना सांगा की फिरून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी कामावर येणार. चालेल का तुम्हाला? उलट करा. काय ताई मस्त सल्ला दिला. आणि आता दोघी आपल्या आपल्या सासरच्यांना कसा विश्वास देणार? मी यांना सांगेन की जशी श्रद्धा तुमच्या घरी राहिली, जशी सगळ्यांच्या मध्ये मिळून मिसळून राहिली, तशीच माझ्या फॅमिलीमध्येही तशीच राहील. जशी तुम्ही काळजी घेत होता तशीच माझे आई बाबा काळजी घेतील. त्यामुळे तुम्हाला ती जी चिंता आहे ती चिंता करू नका. जशी आहे तशी ती राहील. तुम्ही काय सांगा? हां, मी पण त्यांना तसं सांभाळेन जसं माझ्या फॅमिलीला सपोर्ट केला. काळजी करू नका. लक्ष्मीच्या पावलानं चेडू आणि मुलगी आणि सून, म्हणजे चेडू म्हणजेच मुलगी आणि सून दोन्ही रूपात घरी येते. तेव्हा काळजी करू नका. आई तुमची जबाबदारी आहे. मुलाने सांगितलं आहे पहाटे 5 वाजता उठायला पाहिजे, तर जरा 5चे 6 6:30 जरा गाड्या पुढचा लाया तुम्ही. अलार्म माझ्या हातातच असतं. हो का? फिरून ठेवली. आणि सगळे आनंदात राहा, एकमेकाला सांभाळून घ्या असं सगळ्या कुटुंबाला प्रार्थना करतो. तुमच्या दोघांच्याही सुखी संसारासाठी शुभेच्छा. आणि त्याचबरोबर झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी.